हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते बाजरीचं थालीपीठ। त्यासाठी मी इकडे बाजरीचं पीठ घेतलंय, तांदूळाचं पीठ, बेसन पीठ, त्याच्यावरती मीठ घातलंय, ओवा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, कांदा, कोथिंबीर, हिंग, हळद, इकडे मिरचीचा ठेचा आहे आणि तीळ। आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया, याचा घट्ट गोळा मळून थालीपीठ थापूया। आता आपलं थालीपीठाचं पीठ मळून 5 मिनिटं मुरून झालेलं आहे। इकडे मी बनवले लसूण चटणी, त्याला आपण तडका मारूया आणि वरती मी पॅन ठेवलेला आहे। लगेच आपण थालीपीठ थापून घेऊया। पिठाचा गोळा करून घेतला, कापड ओलं करून खाली अंथरलेला आहे पाटावरती। आता आपण हा पिठाचा गोळा असा पसरवून घेऊया। असा हाताने पसरतात म्हणूनच याचं नाव थालीपीठ पडलेलं आहे, कारण हे थापून बनवलं जातं म्हणून याला थालीपीठ बोलतात। आता आपला पॅन गरम झालेला आहे। मी पीठ मळताना विसरली होती कांदा पात घालायला, माझ्याकडे कांदा पात होती। कांदा पात घालून मी पीठ मळलं आणि कांदा पात आणि बाजरीचे थालीपीठ बनवलेले आहेत मी। खूप छान लागतात चवीला, कांदा पात घालून बघा। आता कांदा पात भरपूर मिळते बाजारात। आता आपण उलटून घेऊया। हे बघा, खूप छान कलर आलेला आहे आणि हिरवी कांदा पात घातल्यामुळे एवढं चविष्ट लागतंय ना, करून बघा। तयार झाले आपले कांदा पात आणि बाजरीच्या पिठापासून थालीपीठ। सोबत आहे लसूणाची आणि खोबऱ्याची चटणी। खूप छान लागते, करून बघा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।